नमस्कार. आज आपण खानदेशी पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कोणती मिरची वापरलेली आहे व मसाल्यांचं प्रमाण, करपी, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे किती वापरलं आहे हे सर्व पुढं सांगितलेलं आहे. बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, चपाटा आणि संकेश्वरी हे 150-150 ग्रॅम घेतलेली आहे. संकेश्वरी मिरची जर मिळत नसेल तर तुम्ही येथे लवंगी मिरची वापरू शकता किंवा ह्या मिरच्या तुमच्या भागात मिळत नसतील तर तुम्ही काश्मीरी मिरची घेऊ शकता आणि बाकीच्या मिरच्या ह्या तुमच्या आवडीने घेऊ शकता. आता येथे 400 ग्रॅम दोंडायचा मिरची किंवा गावरान मिरची घेतलेली आहे आणि हे मसाले सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत. यांचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि करपी ही किती प्रमाणात घेतली, करपी म्हणजेच कांदा बारीक कापलेला, हे किती प्रमाणात घेतलं हे सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे. येथे आता मी तेजपान 20 ग्रॅम, धने 250 ग्रॅम, मीठ 750 ग्रॅम, खोबरे 250 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, हिरवा वेलदोडा 20 ग्रॅम, सुंठ 10 ग्रॅम, हळद 50 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम, स्टारफूल 10 ग्रॅम, हिंग 25 ग्रॅम, कपूरचिनी 10 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, तिळी 100 ग्रॅम, जिरे 100 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, मसाला विलायची 10 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, जावेत्री 10 ग्रॅम, मिरी 10 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम. आता येथे लसूण साफ करून 250 ग्रॅम घेतलेला आहे. त्यानंतर अद्रक हे 100 ग्रॅम घेतलेलं आहे सुकवून आणि नंतर 750 ग्रॅम करपी घेतलेली आहे. तुम्ही कांदाही घेऊ शकता. नंतर कोथिंबीर वाळवून 150 ग्रॅम घेतलेली आहे. 4 ते 5 जुड्या आणून त्या वाळवून घेतल्या. आता थोडं तेल टाकून आपण सर्व मसाल्याचे पदार्थ हे भाजून घेऊया. येथे मी सर्वप्रथम धने भाजून घेणार आहे. येथे आपल्याला हा कांदा लसूण मसाला बनवायचा आहे, त्यामुळे खूप जास्त काळ्या मसाल्यासारखं भाजायचं नाही. एकदम असं थोडं तेल टाकायचं आणि पटकन फिरवायचं आणि पटकन भाजून घ्यायचं. जास्त काळपट भाजायचा नाही. अशा पद्धतीने मी येथे सर्व घटक हे भाजून घेत आहे. मी येथे कांदा ओला वापरलेला नाही, येथे कांद्याची करपी वापरलेली आहे. कांद्याची करपी ही 750 ते 1 किलो या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. येथे मी कांदा सुकवून घेतलेला आहे, पांढरा कांदा वापरलेला आहे आणि कोथिंबीरीच्या 5 ते 6 जुड्या आणून ती स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेली आहे. कोथिंबीर ही वाळवून 150 ग्रॅम आलेली आहे आणि अद्रकसुद्धा हे वाळवून 100 ग्रॅम आलेला आहे आणि लसूण हा सोलून घेतलेला आहे, तो 250 ग्रॅम आहे. येथे 4 किलो कांदा घेऊन तो बारीक कापून घेतलेला आहे आणि नंतर तो 3 ते 4 दिवस सुकवून घेतला. त्याची 750 ते 1 किलो या दरम्यान करपी तयार होते. तुम्ही ओला कांदा वापरणार असाल तर 1 ते 1.25 किलोच्या दरम्यान वापरावा. मी येथे पुन्हा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण तुम्हालाही पूर्ण ही रेसिपी समजावी म्हणून. करपी जर वापरत असाल तर आपला मसाला हा वर्ष ते 1.5 वर्ष छान टिकतो, परंतु ओल्या कांद्यामुळे आपल्याला 3 ते 4च महिने हा कांदा लसूण मसाला यूज करता येतो, त्यामुळे शक्यतो करपीचा वापर केला तरीही चालतो. अद्रक, कोथिंबीर आणि करपी कांद्याची ही तुम्ही 2-3 दिवस अगोदरच तयारी करून ठेवायची. त्यानंतर मसाला तयार करायला घ्यायचा. हा कांदा लसूण मसाला चवीला खूप छान आणि स्वादिष्ट होतो. प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही काळ्या वाटणाच्या भाजीमध्ये हा मसाला टाकू शकता. खूप सुंदर भाज्या तयार होतात. मसाला तयार करायला जात असताना कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि करपी हे सर्व वेगळ्या पिशव्यांमध्ये न्यायचं आणि आपण जे भाजून घेतलेलं खोबरं, खसखस आणि तिळी हे सुद्धा वेगळ्या पिशव्यांमध्येच न्यायचं. आपण जेव्हा कांडप यंत्रामध्ये जातो मसाला कुटायला त्यावेळेस कांडप यंत्रामध्ये ते त्यांच्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व पदार्थ हे टाकत असतात आणि आपला मसाला आपल्याला तयार करून देत असतात. घरूनच तुम्ही करपी, कोथिंबीर, अद्रक हे मसाल्याच्या पदार्थांमध्ये एकत्र टाकून घेऊन जाऊ नका. सर्व वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करून न्या आणि मिरची तुम्ही एकत्र केली 5ही प्रकारची तरीही चालते, परंतु हे मसाल्याचे जे पदार्थ आहेत लसूण हा ओलसर असतो त्याच्यामुळे ते एकत्र करायचं नाही. लसूण हा सुद्धा वेगळाच न्यायचा. कोथिंबीर, अद्रक आणि लसूण हे आपल्याला भाजायचं नाही. फक्त करपी ही आपल्याला चांगल्या ब्राऊन रंगावर भाजून घ्यायची आहे. करपी येथे मी कांदा उभा कापून घ्यायचा आणि 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचा, त्याला करपी म्हणतात. आणि तुम्ही ओला कांदा पण टाकू शकता. हे बघा, या पद्धतीने इथे सर्व मसाल्याचे पदार्थ हे भाजून घेतलेले आहेत. या पद्धतीने जर कांदा लसूण मसाला बनवला तर खूप छान होतो.
तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी मी येथे दाखवलेली आहे. आणि खोबरंसुद्धा मस्त असं ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं. खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि त्यानंतर खोबरं हे भाजायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता इथे आपण करपी भाजून घेऊया. करपी चांगली ब्राऊन रंगावर भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. मस्त अशी ब्राऊन रंगावर खोबरं जसं भाजलेलं आहे तसंच करपीसुद्धा भाजून घ्यायची. आणि हे सर्व पदार्थ गार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कांडप यंत्रामध्ये जाऊन मसाला हा कुटून आणायचा आहे. मसाला शक्यतो कुटूनच आणा, मसाला दळून आणू नका. कुटून आणल्यामुळे सर्व पदार्थांचा त्यामध्ये अर्क चांगला उतरतो आणि त्यामुळे मसाल्याला चवसुद्धा छान येते. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, जे घटक आपल्याला वेगळे न्यायचे आहेत ते बाजूला ठेवले आणि काही मसाल्याचे पदार्थ हे आपण एकत्र करून टाकले. आता मिरची भाजून घेऊया. मिरचीसुद्धा मी येथे थोडी थोडी करून भाजून घेतलेली आहे. मिरचीला अगदी थोडंसं तेल टाकायचं. मसाल्याच्या सर्व पदार्थांचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही हा मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर बघू शकता. येथे आपल्याला मीठसुद्धा वेगळंच न्यायचं आहे. मसाला तयार करत असताना मसाला कांडप यंत्रामध्ये मीठ हे मसाला अर्धवट काढला गेल्यानंतर टाकलं जातं, त्यामुळे मीठसुद्धा हे वेगळंच घेऊन जायचं. आणि मिठामुळे हा मसाला जास्त दिवस टिकतो. तुम्ही हा मसाला थोडंसं तेल टाकून पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता, एकदम छान लागतं. ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी ही थोडीशी फास्ट दाखवलेली आहे, कारण येथे व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून. परंतु तुम्ही हा मसाला भाजत असताना एकदम मिडियम गॅसवर हा मसाल्याचे पदार्थ आणि मिरची ही भाजायची आहे. जर जास्त फुल गॅसवर भाजलं तर मसाला जळू शकतो, त्यामुळे एकदम मिडियम गॅसवर हा मसाला भाजायचा. आपल्या चॅनलवर अर्धा किलो मिरचीचा काळा मसाला, 1 किलो मिरचीचा काळा मसाला, पुन्हा लाल मसाला यांचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे. हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन हे सर्व व्हिडिओ बघू शकता. सर्व मसाल्याचे घटक व मिरची गार करून घ्यायची आणि नंतर कांडप यंत्रामध्ये घेऊन जाऊन आपण छान असा मसाला कुटून आणायचा. हा मसाला कुटून 4 किलो तयार होतो. 1 किलो मिरची आणि सर्व मसाल्याचे घटक मिळून हा 4 किलो मसाला तयार होतो. कांदा लसूण मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.